नमस्कार, कसे आहात सगळे? मी अबोली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आणखी एका आपल्या छान ब्लॉग मध्ये। तर तब्येत काही अजूनही बरी नाहीये। स्वराच्या वाढदिवसाचा मी ब्लॉग टाकला, तोही मी कसा बसा शूट केला होता आणि नंतर परत गॅप घेतला गेला कारण त्याच्यानंतर पुन्हा तब्येत खूपच डाऊन झाली। मी 2 दिवस पूर्णपणे झोपून होते। सर्दीने इतकं हैराण परेशान केले, तुम्हाला आवाजावरून आणि माझ्या चेहऱ्यावरून लक्षात येतच असेल। तरी थोडंसं फिल्टर लावले कारण खूपच विचित्र अवतार झालेला आहे माझा। तर ते सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि पुन्हा आमच्याकडे पाण्याची टंचाई 2 दिवस आता राहणार आहे। सो यस, बाकीचं बडबड न करता स्वराचा बर्थडेचा ब्लॉग जो अर्धवट राहिला होता, बर्थडेचा म्हणजे तिचे गिफ्ट्स दाखवायचे राहिले होते माझे, तर म्हटलं दाखवून घेऊ आजच्या या ब्लॉगमध्ये। परत मग कधी ब्लॉग करते ते माझं मलाच माहिती नाहीये कारण अजून घसा जाम आहे, बोलण्याची ताकद नाहीये। बसू द्या। सो जास्त वेळ न घालवता आणि जास्तीची बडबड न करता डायरेक्टली तिचे गिफ्ट दाखवते। बस आजचा ब्लॉग तेवढाच असणार आहे। सो पहा तुम्ही, छान छान गिफ्ट्स आलेले आहे। तर पहिलं गिफ्ट आहे तिच्या मामाकडून। बरं जाऊ द्या, मामाच्या आधी मी गिफ्ट असं नाही म्हणता येणार। ॲक्च्युली तिला ना सकाळी खूप 5-6 अलार्म लावावे लागतात। ती कधी 4:30ला उठते, कधी 5ला उठते, मग 5, 5:30, 6 असे रोज अलार्म लावते आणि मोबाईल अशी जवळ घेऊन झोपते एकदम। तर ते बंद करण्यासाठी, ते टाळण्यासाठी तिला एक अलार्म क्लॉक घेऊन दिलेलं आहे। तर डिजिटलवालं ते आधी दाखवते। सो हे आहे, हे गिफ्ट असं नाही म्हणता येणार, बट मी यस तिच्या बर्थडे दरम्यान हे घेतलेलं आहे। सो हे डिजिटल क्लॉक आहे। आता वाजले 12:44 झालेले आहेत आणि इकडे लाईट वगैरे आहे आणि यामध्ये ना रेडियम आहे। आता मी तुम्हाला लाईट लावून दाखवली, बट रात्री आपण ठेवतो ना, तर आतमध्ये रेडियम आहे रात्रीचे, म्हणजे आपल्याला लाईट दिसते ऑटोमॅटिकली, कारण अंधारात आपल्याला दिसणार कसे ना हे नंबर। सो रेडियम असतं, त्याच्यामुळे ती लाईट चालू राहते कंटिन्युअसली आणि सकाळी ते ऑटोमॅटिकली म्हणजे ते बंदच होतं, रेडियम सकाळचं दिसत नाही आपल्याला। सो ते आहे। अलार्म वाजला की आपल्याला इकडे स्नूज करायचं बटन आहे आणि हे स्वराने लावलेलं आहे, हे स्वराने लावलंय तिचं आणि इकडे मागे सगळ्याचं फंक्शन दिलेलं आहे। तर याला समजण्यात आम्हालाच 1 दिवस गेला आहे ऑनेस्टली। सो इकडे अलार्म ऑन ऑफ आहे आणि आपण मिनिट, आवर्स आणि इयर ते सेट करून इथे ठेवायचं आहे। सेन्सर आहे, शिवाय इकडे मग लॉक म्हणजे टाइम लॉक करायचा आहे किंवा डे टाइम अलार्म सेट करून ते लॉक करून ठेवायचे आणि सेल आहे ते। सो यस, असं चांगलं असं हे टेबल क्लॉक तुम्ही आपल्या टेबलसाठी पण घेऊ शकता किंवा अलार्म क्लॉक म्हणून पण ते यूज होऊ शकतो। सो हे होतं असं समजा माझ्याकडून गिफ्ट पहिलं, आणि तसे तिला ड्रेस वगैरे तर आम्ही घेतलेलेच आहेत। सेकंड आहे हे गिफ्ट, तर हे खूप क्यूट असं गिफ्ट आहे आणि तिला हे खूप म्हणजे जवळजवळ वर्ष झालं पाहिजे होतं। हे आलेलं आहे तिच्या मामाकडून तिला, आणि म्हणजे हे आहे मिनी प्रिंटर ॲक्च्युली। तर आम्ही तिला नव्हतो घेऊन देत, तिचे पप्पा नव्हते घेऊन देत। काय फार महाग नाही आहे, काहीतरी 1000-1500च्या रेंजमध्ये चांगल्या क्वालिटीचं हे असतं। सो हे किटी प्रिंटर किंवा मिनी प्रिंटर याला म्हणतात। मी तुम्हाला याची क्लिप दाखवते कारण हे मोबाईलशी अटॅच असतं। ब्लूटूथचं आहे आणि यामध्ये एक सेल आहे। इथून हे उघडतं, इकडे बटन आहे या थांब। ओके, सो पहिले तर मी सांगते हे आम्ही तिला का घेऊन देत नव्हतो, कारण आमचा स्वतःचा बिझनेस आहे प्रिंटिंग प्रेसचा। म्हणजे आमची मोठी, आपल्या घरा एवढी अशी मोठी प्रिंटर आहे, मोठी मशीन आहे ती प्रिंटिंगची, आणि त्यावर आपले शाळेची पुस्तकं, कॅलेंडर्स, फाईल्स, डॉक्टर फाईल्स वगैरे सगळे जे मोठे मोठे असतात ना प्रिंटिंगची कामं, ती सगळी होतात। आणि तिला कधी प्रिंट लागली शाळेसाठी, कोणत्याही कामासाठी लागते मुलांना हल्ली ते प्रोजेक्ट वगैरे बनवायला, तर ती रोजच दिवसाआड असतं तिच्या पप्पांना ही प्रिंट आणा, ती प्रिंट आणा, आणि ते आणतात। त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की कशाला हवं हे प्रिंटर, नाही का, माझ्याकडे आहे सगळं असं। तर बट एक म्हणतात ना, हौसेला मोल नाही, तसं मग तिच्या मामाला एकदाच सांगितलं, त्याने मला विचारलं तिला काय गिफ्ट म्हणजे पाहिजे का असं बर्थडेसाठी काय, तर म्हटलं बाबा तिला हे घ्यायचं आहे, बट म्हणजे आम्हाला वर्थित तर नाही वाटत घ्यावं, बट तो बोलला ठीक आहे, तिची हौस आहे ना, ते मामाचे लाड खूप असतात, तिची हौस आहे ना, तिला पाहिजे ना, असू दे, खेळू दे, 1-2दा जरी खेळली ना तरी बास। आणि तिला फक्त याच्यासाठी पाहिजे होतं, याच्यासाठी, म्हणजे क्यूट प्रिंटर आहे, बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे त्याच्यातून कशी प्रिंट निघते काय निघते, बट यस चांगली प्रिंट निघते, झेरॉक्स टाईप निघते आणि मिनी प्रिंटर आहे, तुम्ही बघू शकता माझ्या हाता एवढं, आणि त्याच्या आतली प्रिंट तर आणखी छोटी निघणार। सो यस, तर त्याची मी क्लिप दाखवते। तिने भरपूर सारे फोटोज वगैरे काढले, एक तुम्हाला 1-2 दाखवते। इकडे जेनीचे वगैरे फोटो पडलेत,
कलरफुल पेपर सुद्धा येतं. हे बघा, अशा प्रकारे त्याची प्रिंट येते. हा जेनीचा फोटो आहे. त्याच्यानंतर दाखवते. येस, हे बघा, हा एक आहे. अशा प्रकारे म्हणजे प्रिंट येतं, जे की तुम्हाला शाळेसाठी जर मुलांना घ्यायचं आहे, छोटंसं असं त्यांना लावायचं आहे काहीतरी प्रिंटिंग, तर ते उपयोगी होऊ शकतं. अगदीच म्हणजे 2 इंचाची अशी विथला 2 इंचाची प्रिंट ती येते. काय फार मोठी अशी येत नाही. वहीवर वगैरे लावायला A4 साईजच्या ठीक आहे. छोटे छोटे प्रिंट करायचे असेल तर ते हे प्रिंटर आहे. त्याची मी एक क्लिप तुम्हाला दाखवते. हे आमच्या बाईसाहेबांचं गिफ्ट आहे. आणि इकडे बटन मी तुम्हाला सांगितलं होतं, तर ते असं दाबलं की हे खुलतं. आणि यामध्ये हे रोल आहे. हा रोल आहे पेपरचा. आणि इथून हे ब्लॅक कलरचं शाईचं आहे. बस, जास्त काही फंक्शन नाही आहे त्याचं. इकडे लाईट प्रेस केली की लाईट लागते. आणि मग ब्लूटूथला जॉईन करून याला चार्जिंगची अशी वायर आहे. सो हे होतं मॅडमचं दुसरं गिफ्ट. आता दाखवते तिसरं गिफ्ट, जे की तिच्या पप्पाच्या मम्मीनी म्हणजे तिच्या बाने आजीने घेतलंय. सो ही आहे एक सोन्याची वस्तू. तर बरेच दिवस झाले तिचे कानातले आम्हाला वाढवायचे होते, मोठे करायचे होते. सो ते गेलेले आहेत. घातले होते तिला, म्हटलं थांब मला व्हिडिओ काढू दे. आणि मग तर खूपच छोट्या अशा कानातल्या बाळ्या होत्या तिच्याकडे. तर आता तिला तिच्या आजीने थोडे मग त्याच्यातच वाढून हे जरी छोटे दिसत, तिच्या कानाला आत्ता परफेक्ट आहे त्या. आणि त्यांच्या स्कूलमध्ये चालतच नाही, म्हणजे कानातले हातातलं काहीच नाही चालत. आता सगळ्याच बऱ्याचशा स्कूलमध्ये तसंच आहे. त्याच्यामुळे जास्त मोठ्या पण नव्हते करू शकत किंवा याला लटकन वगैरे पण नव्हते करू शकत. तिला हे डेली यूजला हवे होते. सो अशी ही डिझाईन केलेली आहे. सो हे एक छान असं गिफ्ट तिला मिळालेलं आहे वाढदिवसानिमित्त. आणि आता पुढचं गिफ्ट बघा. हे पुढचं गिफ्ट घेतलेलं आहे तिच्या पूर्व आत्तूने, दोन्ही. आणि हे आहे शेवटचं आणि सगळ्यात मोठं गिफ्ट, जे की ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. माझ्या मम्मीने तिला घेतलेलं आहे. म्हणजे इकडे जेव्हा मम्मी आली ना, तेव्हाच मग घेतलं गेलेलं आहे. मम्मी म्हटले एवढे वर्ष झाले मी तिला फक्त ड्रेसेस वगैरेच घेते. पहिल्या बड्डेला जे काही मोठं गिफ्ट घेतलं होतं ते. आणि त्याच्यानंतर असं मोठं ह्यूज असं गिफ्ट किंवा युजफुल असं काही मी घेतलंच नाही. मामा घेतो तिचं छोट्या मोठ्या गोष्टी. बट मम्मी म्हटली चल तिला वापरातसुद्धा येईल. आणि तुम्हाला माहिती आहे मी आत्ताच एक कबर्ड घेतलेलं आहे, छोटंच म्हणजे आपलं साधंसंच आहे ते कपाट, तुम्हाला दाखवलेलं आहे. तर म्हटली तिच्यासाठी एक सेपरेट आणि क्यूटचं असं घेऊया. सो हे ऑनलाईन सर्च केलं आणि हे ड्युरेबल पण आहे. म्हणजे जे मी आत्ताचं कबर्ड घेतलं त्याच्यापेक्षाही भारी आहे. ते तुम्ही कबर्ड पाहिलं नसेल तर पाहून घ्या, त्याचा व्लॉग टाकलेला आहे आधीच. आणि हे स्वरासाठी खास असणार आहे. हे पूर्ण प्लास्टिक किंवा फायबर मटेरियलमध्ये आहे आणि स्वस्त सुंदर टिकाऊ असं, म्हणजे फार पण स्वस्त नाही आहे, एक आहे. आता तुम्ही जाऊन प्राईस बघा त्याची, तुम्हाला कोणाला लिंक हवी असेल तर पर्सनली मी पाठवेल. सो सुंदर असं गिफ्ट मम्मीने दिलेलं आहे. आणि ते असेंबलसुद्धा तिने मग तिच्या रूममध्ये, बेडरूममध्ये आमच्या बेसिकली केलेलं आहे. सगळे छान असे तिचे कपडे त्यामध्ये मावलेले आहेत. उलट भरपूर जागा शिल्लक राहिली. अशा प्रकारे आमच्या मॅडमला छान छान गिफ्ट मिळालेले आहेत यावर्षी. दरवर्षी तिला ड्रेस वगैरेच घेते, म्हणजे मी घेते, म्हणजे आम्ही घेतो, तिची आजी घेते, तिच्या आत्या वगैरे, आत्या मामा घेतात. तिला ड्रेस वगैरेच जास्त असतात.
बट आणि अशा हे जे प्रिंटर वगैरे बघितलं ना तुम्ही, मिनी गोष्टी अशा काही, तर ते तिच्या मामाकडून असतात, ते त्यालाच जमतं ते तिला काय 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 देणं. मागं पण एकदा त्यांनी तिला हे हॅरी पॉटरचं काही दिलं, म्हणजे बऱ्याचशा वस्तू दिल्या होत्या, आता तर बऱ्याचशा वापरून खराब पण झाल्या. आता नेहमी माझ्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला तर हे हॅरी पॉटरचे म्हणजे कॅरेक्टर्स आहेत ना, तर ते धूळ बसली त्याच्यावर भरपूर. तर ते हॅरी पॉटरचे कॅरेक्टर आणि हे त्याचे ॲनिमल्स, त्यांचे पेट्स आहेत, हे पण त्यानेच दिलं होतं तिच्यासाठी. आणि ही पण म्हणजे म्युझिक बॉक्स आहे हॅरी पॉटरचाच, त्यात 3 कॅरेक्टर बरोबरच आला होता. तर यामध्ये हे म्युझिक बॉक्स आहे, हा हॅरी पॉटरची म्युझिक वाजते, मी तुम्हाला वाजून दाखवते. इथून हे फंक्शन. असा होता हा बर्थडे गिफ्टचा व्हिडिओ. सो असे छान छान गिफ्ट तिला मिळालेले आहेत. तुम्हाला यापैकी कोणतं गिफ्ट आवडलं मला सांगू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला हे जर कोणाला गिफ्ट करायचं असेल टीनेजर्स मुलांसाठी किंवा स्वतःसाठी, स्वतःच्या मुलांसाठी, सो हे नक्कीच युजफुल गिफ्ट्स आहेत या वर्षीचे तरी. म्हणजे ते प्रिंटच जरी छोटं असलं ना तरी मुलांच्या बरेचसे ते छोटे छोटे असे प्रिंट करायला कामी येऊ शकतं. आणि जे कबर्ड आहे जे माझ्या मम्मीने घेतलेलं आहे तर ते पण भरपूर म्हणजे आता युजफुल आहे. तिचे सगळे कपडे त्यामध्ये बसलेले आहेत. एक्स्ट्राचे आम्ही आता काढून टाकले जे तिला छोटे झालेत, कारण फक्त साठवणूक चालली होती. मी तुम्हाला आधी जे कबर्ड दाखवलं त्यामध्येही बरंचसं सगळं म्हणजे रूम माझी ती पूर्णपणे सेट झालेली आहे. आता आमच्या दोघांचे कपडे त्या एका कबर्डमध्ये आणि तिचे आता सेपरेटली त्यामध्ये. सो या सॉर्टिंग झालेली आहे सगळी. सो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. पुन्हा प्रयत्न करेल लवकरच व्लॉग घेऊन येईल पुढचा. चला आतासाठी एवढंच. बाय बाय, टेक केअर.